नमस्कार. मी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तो म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलेले प्रश्न आणि त्याच्यासाठी मला इतर ठिकाणी सर्वांना विचारून किंवा फिरून मिळालेली उत्तरं. हे प्रश्न सर्वांचेच असतील असं नाही, परंतु 80% प्रश्न हे सर्वच कर्णबधीर मुलांच्या आई आणि वडील यांना पडलेले ते नक्कीच असणार आहेत आणि त्यांची तुम्ही न विचारता मिळालेली तुम्हाला ही उत्तरं आहेत. मी हे उत्तरं भेटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आणि स्पीच थेरपिस्ट यासारख्या मुलांच्या माता यांच्याकडे जाऊन त्यांना मांडले आणि त्यानंतर काही अनुभवाने मिळालेली मला ही उत्तरं आहेत. मी तुमच्याबरोबर जे स्पीच थेरपीविषयी बोलते त्याविषयी मी कुठल्याही प्रकारचं पुस्तकातून घेतलेलं ज्ञान नाही आहे. हे सर्व मी ज्या क्लासला जात होते त्या माझ्या गुरु आहेत. मला त्या माझ्या जीवनात भेटलेल्या देव माणूस म्हटल्या तरी काहीच अडचण येणार नाही, कारण की त्यांच्यामुळंच मी आज माझ्या मुलाला एवढे सक्षम बनवू शकले. माझ्या जीवनात आलेला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न अलकाताई हुडलीकर यांनी केलेला आहे आणि मी आज त्याच्यात पूर्णपणे यशस्वी आहे असं मला वाटते. आणि या मुलांना शिकवताना ताईंनी केलेलं मार्गदर्शन आणि त्याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा केली पाहिजे. ताईंनी मला पुण्यामध्ये या प्रकारची थेरपी मुलांना कसं शिकवावं हे सांगितलं. परंतु जर काही सगळीच मुलं काही शहरात राहत नाही, त्यांचं तिथे भौगोलिक वातावरण, सामाजिक वातावरण वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्यावेळेस जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करून आपण कशा पद्धतीने या मुलांना शिकवलं पाहिजे हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. ते मी तुम्हा सर्वांच्याबरोबर शेअर करणार आहे. आता पहिला मला पडलेला प्रश्न असा आहे, ऐकू येत नाही म्हणजे काय होते. आता ऐकू येत नाही म्हणजे आपल्या कानाचे 2 प्रकार असतात, एक बाह्यकर्ण आणि एक आंतरकर्ण. बाह्यकर्णामध्ये काहीही दोष असेल तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे उपाय आहेत, ऑपरेशन आहेत. त्यामुळे आपण तो दोष घालवू शकतो. परंतु आंतरकर्णामध्ये जे सेल्स डिॲक्टिव्ह होतात त्याच्यासाठी आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा उपाय नाही, इथेही नाही, आत्ता सध्या बाहेर देशात अमेरिकेतही कुठेही नाही. त्याच्यावरचा उपाय म्हणजेच आपण कंटिन्यू मशीन वापरणे. म्हणजेच आपल्याला आलेलं जे व्यंग आहे ते आपण त्याच्यातून घालवू शकतो. ते म्हणजे आता समजा आपल्याला जर दिसत नसेल तर आपण सहज चष्मा वापरतो, परंतु जर कमी ऐकू आलं तर मशीन वापरणं हे सर्वांना ॲक्सेप्ट होत नाही. पहिली गोष्ट ॲक्सेप्ट होत नाही म्हणजे एकतर माहीत नसतं, पहिली प्रश्न आहे. आणि जरी माहीत झालं तरी ते स्वीकारणं पण अवघड जाते. आणि त्याच्यामुळं बरेच जे मुलं आहेत त्यांना पालक पण आहेत की त्यांना माहीत झालं आहे की या मुलाला मशीन वापरल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे प्रगती होणार आहे, तरी त्यांनी स्वतःही मशीन वापरण्यास त्या मुलांना फोर्स केला नाही आणि मुलांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही. तर त्यांनी समजून सांगून त्यांच्यावरती त्या प्रकारेचं रुजवलं पाहिजे गोष्टी की तुला ह्या गोष्टीची किती गरज आहे, त्याचे फायदे त्याला भविष्यात कळतात. ज्यावेळेस आपण मशीन लावतो त्यावेळेस कळत नाहीत. एकतर आपण पहिली गोष्ट आहे स्वीकारलं पाहिजे की आपल्या मुलाला ऐकू येत नाही. जेव्हा आपण स्वीकारतो की जी गोष्ट नाही आहे तेव्हाच आपण ती त्याला पुरवण्याचा प्रयत्न करतोय की ऐकू येत नाही म्हणजे त्याला मशीन घातलंच पाहिजे. काही लोक म्हणतात हॉर्न वाजवला आहे, आवाज येतोय, गाणं चालू असल्यावर तो नाचतो. ऐकण्याचे पर्सेंटेज असतात कमी जास्त, त्याच्या ध्वनिलहरी आहेत की काही आवाज काही मुलांना येऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याला क्लिअरिटी माहीत नसती की त्या मुलांना, परंतु सगळी अक्षरं 12 खडीतली जे उच्चार आहेत, जे स्वर आहेत ते सर्वचे सर्व त्याला ऐकू जात नाहीत. त्याच्यामुळे त्याला त्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत, व्यवस्थित ऐकू येत नाही, अर्थही कळत नाही आणि बोलताही येत नाही. आणि त्याच्यामुळे मग हा मुलगा पुढे ऐकायला न आल्यामुळं बोलता येत नाही. आता ऐकू न येणं एवढंच एक कारण नाही आहे बोलता न येण्यासाठी, तर वाचादोष प्रकारचा पण दोष असतो. त्याच्यामध्ये समजा ओठ दुभांगलेले असले, जीभ खाली चिकटलेली असती, असे इतरही वाचादोष आहेत की ज्यांना ऐकू येते तरीही त्यांना बोलता येत नाही. अशी मुलं आत्ता सध्या खूप आहेत. त्यानंतर असे थोडे मानसिक म्हणता येईल की जे स्वमग्न असतात त्या मुलांनाही त्यांचं लक्ष नसल्यामुळे बोलता येत नाही. स्पीच थेरपी ही
फक्त ऐकू न येणाऱ्या मुलांसाठीच नाही, तर इतरही मुलांना देण्याची आत्ता या काळात जास्त गरज पडत आहे. आत्ता सध्या मुलांचं संगोपन हे फ्लॅट सिस्टीममध्ये झालेलं आहे. पालकांना वेळ नाही आहे जास्त बोलण्याचं. त्यांना संगोपन करताना ते मुलांना स्वतः खेळून देणं किंवा मोबाईलवरती टी व्ही पाहून अशा प्रकारे ते मुलं वेळ घालवतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद कमी पडतोय आणि त्यामुळेही मुलांना पुढे बोलण्यास, संभाषण करण्यास प्रॉब्लेम येत आहे आणि त्याच्यासाठीही स्पीच थेरपीची गरज पडत आहे. काळानुसार मी म्हणते आता कमी ऐकू येणाऱ्या मुलांपेक्षा ऐकू येतंय आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा वाचा दोष नाही आहे, त्यांच्या जिभेमध्ये प्रॉब्लेम नाही, म्हणजे ओठ वगैरे दुभंगलेले नाहीत, काही इतर जे प्रॉब्लेम असतात ते कुठलेही प्रॉब्लेम नसतानाही त्या मुलांना बोलता येत नाही. अशा प्रकारची जास्त मुलं माझ्याकडे आत्ता सध्या क्लासला येत आहेत सध्या तर. आणि हे पाहिलं आणि त्यानंतरच मला असं वाटतंय की ही काळाची गरज आहे की मी त्या व्हिडिओ तयार करावेत आणि जेणेकरून ते पालकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांना त्या गोष्टीविषयी कळलं पाहिजे की जर त्या मुलाला बोलता येत नसेल तर त्याला स्पीच थेरपी देण्याची गरज आहे. आणि ते आपण सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वीकारलं पाहिजे की आपला मुलगा इतर मुलांच्या इतकं वय झाले तरीही बोलत नाही आहे, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाययोजना करायच्या आहेत आणि ती उपाययोजना म्हणजेच स्पीच थेरपी आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वीकारताल तेव्हा तुम्ही कुठल्याही भागामध्ये राहत असेल तरी त्या भागामध्ये कुठे स्पीच थेरपिस्ट भेटतो का आणि तिथे जाऊन त्याच्याविषयी माहिती घेऊन त्याचे थोडेफार सेशन केले तर तुम्ही त्यामध्ये मुलामध्ये प्रगती करू शकता आणि त्याचं आयुष्यभराचं काही प्रकारचं अपंगत्व कमी करू शकतं. ह्याच्यामध्ये फक्त पालक जास्त जागरूक असायला पाहिजे आणि त्याने त्याच्या मुलाला स्पीच थेरपीच्या कुठल्याही परिस्थितीत स्पीच थेरपी दिली पाहिजे, तरच त्या मुलांमध्ये बदल घडून येतोय. आणि असे ऐकू येणाऱ्या मुलांना खूप थोडे दिवस स्पीच थेरपी दिली कंटिन्यू तरीही ती मुलं लवकरच बोलायला लागतात. त्यांना ऐकायचा प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे एक प्रॉब्लेम कमी होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काही शब्द ऐकलेले असतात, त्यामुळे त्यांना शिकवण्यास या मुलांइतकं जास्त दिवस थेरपी घेण्याची गरज पडत नाही. परंतु काळानुसार कमी ऐकू येणाऱ्या मुलांपेक्षा ऐकू येते पण बोलता येत नाही अशी मुलं खूप जास्त आढळायला लागलेली आहेत. त्यामुळंच मला असं वाटतं की मी माझ्या मुलासाठी जे केलं आहे ते मी इतर मुलांसाठी तो एक ठेवा आहे माझ्याकडे, तो मला सर्वांसाठी ठेवून जायचं आहे की भविष्यामध्ये कुणालाही या 4 गोष्टींचं मार्गदर्शन कळावं आणि ते कुठून भेटतं हे सुद्धा माहीत नसतं आणि ते शोधण्यासाठी मला जे झाले त्रास ते इतर पालकांना माझ्यासारख्या होऊ नयेत यासाठी मी हे चॅनल ओपन केलं आहे. आणि असेच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन करत राहील आणि तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.